राज्यातील सर्व धरणातील पाणी केवळ पिण्यासाठी राखीव. 31 ऑगस्टपर्यंत शेतीसाठी पाणीपुरवठा बंद. राज्य सरकारचे आदेश. बेकायदा पाणी उपशांवर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शासकीय कार्यक्रमांना पुन्हा डावललं. नवी मुंबई पालिकेच्या निमंत्रण पत्रिकेत पालकमंत्री शिंदेंचं नाव नाही, तर नवी मुंबईतील प्रकार चुकीचा. मंत्रिमंडळ बैठकीत प्रश्न उपस्थित करू. नरेश मस्केंसह संजय शिरसाटांची नाराजी. नवी मुंबईतल्या शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत शिंदेंचं नाव नसल्यामुळे शिवसेना आक्रमक. गणेश नाईकांची गाडी अडवण्याचा प्रयत्न. कार्यक्रमाच्या ठिकाणी जात गेटवरती चढले. महापालिकेत जाऊन जाब देखील विचारला. दुसरे पक्ष फोडण्यापेक्षा भाजपनं स्वतःची मुलं मोठी करावीत. पक्ष फोडाफोडीवरनं शर्मिला ठाकरे यांचा हल्लाबोल. प्रमाणपत्रासाठी मनोज जरांगेंचा राज्य सरकारला अल्टिमेटम. कोल्हापुरात 1,40,000 नोंदी सापडल्या. 8 दिवसात प्रमाणपत्र द्या, जरांगेंचा इशारा. ठाकरेंचे खासदार संजय देशमुखांकडनं शिंदेंच्या शिवसेनेचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधवांची भेट. तर आमची लढाई ही विचारांची पण मैत्री कायम. प्रतापराव जाधवांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या बैठकीमध्ये संजय देशमुख ऑनलाईन उपस्थित होते. घाटकोपर, दादर, गिरगाव नंतर आता बोरिवलीतही पांढऱ्या पट्ट्या. फुटपाथच पांढऱ्या रंगानं रंगवल्याचा प्रकार. विट्टी इंटरनॅशनल स्कूल समोरची पट्टी न हटवल्यास तीव्र आंदोलनाचा मनसेचा इशारा. पुणे शहरात आजपासून पाणी कपात. 50% शहराला सम तारखेला तर 50% शहराला विषम तारखांना पाणी पुरवठा होणार. खडकवासला धरण साखळीमध्ये केवळ 5 टीएमसी पाणी शिल्लक.